हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। जर तुमच्या खात्यात अजून जमा नसेल तर ही माहिती न पाहता पुढे गेलात तर तुम्हाला पैसे उशिरा मिळू शकतात। कारण आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 17वा हप्ता नक्की कधी येणार, कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार, कुणाचे पैसे अडकू शकतात आणि तुमचा हप्ता आला की नाही हे 1 मिनिटात कसं तपासायचं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक महत्त्वाची अपडेट जी अजून कुणालाच न्यूज चॅनलला सांगितलेली नाही। आणि अशी सरकारची योजना पैसे अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। नमस्कार मित्रांनो, मी आहे माधुरी आणि तुम्ही बघत आहे आमच्या चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना ही आज राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना ठरली आहे। आतापर्यंत 1 हप्ता, 2 हप्ता, 3 हप्ता असे अनेक हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। पण सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार। चला तर संपूर्ण माहिती एक एक करून समजून घेऊया। ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे, ज्यामध्ये 18 ते 65 वर्षांच्या महिलांना दरमहा 1500 थेट बँक खात्यात PDF द्वारे दिले जातात आणि आतापर्यंत लाखो बहिणींना हजारो रुपये मिळाले आहेत। मित्रांनो, सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत टप्प्याटप्प्याने जमा केला जाणार। लक्षात ठेवा, सगळ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येणार नाहीत। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना पैसे येऊ शकतात। खालील महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे। ज्यांची KYC पूर्ण आहे, ज्यांचा आधार कार्ड बँकेला लिंक आहे, ज्यांचा DPD ॲक्टिव्ह आहे, ज्यांचे फॉर्म व्हेरिफिकेशन कंप्लीट आहे। जर हे सगळं कंप्लीट असेल तर तुमचा हा हप्ता नक्की येईल। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, खालील कारणांमुळे पैसे अडकू शकतात। आधार बँक खाते लिंक नाही, बँक खाते बंद, KYC अपूर्ण, अर्जात चुकू माहिती, 2 बँक खाते DPD ला जोडलेली, अशा वेळी हप्ता लोड केला जाते। बँकाकडून SMS आला का बघा, पासबुक अपडेट, PFMचं साईट ओपन करा, आधार खाते नंबर टाका, पेमेंट स्टेटस चेक करा, थेट बँकेचा विचारू शकता। जर पैसे आले नाही तर सर्वात आधी बँक लिंक तपासा, KYC अपडेट करा, तरीही प्रश्न सुटला नाही, महिला बाल विकास कार्यालयात संपर्क करा किंवा हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवा। मित्रांनो, कोणीही तुम्हाला फोन करून OTP मागत असेल तर ATM नंबर विचारत असेल, पैसे लवकर मिळवू देतो म्हणत असल्यास तो 100% फसवणूक आहे। सरकार कधीही फोन करून माहिती मागत नाही। मित्रांनो, आज आपण सविस्तर माहिती पहिली लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार, कुणाला मिळणार, कुणाचा अडकू शकतो आणि स्टेटस कसा तपासायचा। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि अशा सरकारी योजनेचे पैसे, शेतकरी योजना, महिला योजना सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण इथे माहिती मिळतं सरळ, खरी आणि अनोखडी।